नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुद्दा महाराष्ट्राच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 40 आमदार आणि 12 खासदारांच्या डोक्यावर कायम गद्दारीचा शिक्का राहणार आहे. दीवार चित्रपटात तसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर मेरा बाप चोर है असं लिहिलं. तसंच आता आमदारांच्या डोक्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय अशी टीका संजय राऊतांनी केली. दरम्यान राऊतांनी राष्ट्रवादीशी जवळीक करून हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी केली, त्यामुळे त्यांनीच हातावर गद्दार कोरावं असं प्रत्युत्तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलंय. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आता एकमेकांवर गद्दारीचे आरोप लावले जात आहेत. देवा सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांच्या हातावरती गोंधळ होतं, मेरा बाप चोर आहे. तसं ह्यांचे नातेवाईक, ह्यांची पोरं, ह्यांची बायका, बरं का, उद्या लोक म्हणतील हे गद्दार आहे इनके सब, आणि यांच्या कपाळावरती ते शिक्का बसलेला आहे, गद्दार आहे. यांच्या पिढ्यानपिढ्यांना ही गद्दारी आता शांतपणे जगू देणार नाही. हो, गद्दारी हिंदुत्वापासून ज्यांनी गद्दारी केलेली आहे, आम्ही कधी म्हणत नाही की हे हिंदूंच्यापासून गद्दारी केलेले लोक आहेत म्हणून यांच्यावर लिहा, आम्ही कधीच म्हणत नाही, कारण आम्ही त्यांच्याबद्दल आदर मानतो. परंतु बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसेनेला दूर नेण्याचं आणि शिवसेनेला संपवण्याचं जे कारस्थान झालं, त्या कारस्थानामध्ये राष्ट्रवादीला साथ देण्यासाठी राऊतसाहेब होते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारासाठी त्यांनी केलं, त्याला ते जे म्हणतात तेच नाव आहे, आणि ते नाव जर करून घ्यायचं असेल तर ते स्वतः करून घेऊ शकतात. तर एका बाजूला दोन्हीकडून या गद्दारीच्या मुद्द्यावरून एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय, चिखलफेक करण्याचा प्रयत्न होतोय. तर बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश भस्केने संजय राऊतांवरती जोरदार टीका केली आहे. राऊतांना काहीही काम नसल्यामुळे दर दिवशी सरकार पडणार असं भाकीत ते करत असल्याची टीकाही त्यांनी राऊतांवर केली आहे. संजय राऊत जेव्हा बोलतात तेव्हा मला एका हिंदी गाण्याची आठवण येते. पिंजरे में पोपट बोले, अशा पद्धतीने कुडमुड्या ज्योतिषी जो असतो तो कार्ड ठेवलेले असतात, ते कार्ड उचलतो आणि आपलं जे काय बोलायचं ते बोलतो. अशा पद्धतीने हे कुडमुड्या ज्योतिषी जे आहेत राऊत साहेब, रोज सकाळी उठतात, कार्ड उचलतात, 40 कार्ड ठेवलेले आहेत आणि आपलं बोलायला सुरुवात करतात. एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेते नाराज असल्याचं माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी म्हटलंय. तसंच आमदार शिंदेंना ब्लॅकमेल करत असल्याचंही खैरेंनी म्हटलंय. दरम्यान कामाख्या देवीच्या दर्शनाला नेऊन आमदार मंत्र्यांना 5 खोके दिल्याचा आरोप खैरेंनी केला. दरम्यान खैरे यांना पैशांशिवाय काही सुचत नाही असं प्रत्युत्तर संदीपान भुमरेंनी खैरेंना दिलं. पैशाविषयी तर नाही आहे, त्यांनी 5-5 खोके त्यांना मिळाले अशी पूर्ण शहरात बातमी आहे, आणि तेही काही आपल्या शहरातून काही लोकांनी त्यांना दिले टाउन प्लॅनिंगच्या याच्यात का त्याच्यामध्ये, असं तेही त्या ठिकाणी म्हणतात लोक. पण ही पूर्ण शहरात बातमी आहे. त्या बातमीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलं की त्यांना 5-5 खोके मिळालेले आहे असं लोक म्हणतात. खैरे साहेबांनी जो आरोप केला की पैसे दिले, खैरे साहेबांनी सिद्ध करून दाखवावं. इतक्या जणांना जर 5-5 दिले, त्यांना जर माहीत होतं तर ते त्याच वेळेस दाखवून द्यायचे की यांना पैसे दिले म्हणून. मला एक सांगायचं, यांना जर माहीत आहे तर यांनी त्यावेळेस जागेवर असं दाखवून द्यायला पाहिजे की यांना 5-5 काय कोटी काय दिले, आणि हे झाकत नसतं. 5 कोटी त्या खैरे साहेबालाच माहिती, 5 कोटी 50 कोटी हे सगळं खैरे साहेबाला माहिती, म्हणून आम्हाला पैशाची गरज नाही. कदाचित डीलमध्ये हे चंद्रकांत खैरे असतील, कारण त्यांना जर एवढी डिटेल्स माहिती आहे तर नक्की हे त्याच्यामध्ये असतील. पण माझं मत आहे की हे मात्र सटकलं आता, याने उगाच काही बावळ्यासारखी बडबड करू नये. आणि आम्ही आमचा मुख्यमंत्री करताना, एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करताना जर तुम्ही खोके घेतल्याचं म्हणता, तर मग उद्धव साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं त्यावेळेस त्यांनी किती खोके दिला जरा हे त्यांना विचारा. म्हणा, जाऊन हिंमत असेल तर कुठेतरी एखादा पुरावा शोधा आणि मग सांगा की हा पुरावा भेटला आणि या पुराव्याच्या आधारे आम्ही आमचं काय करायची ती कारवाई करा. उगाच कशाला हवेत गोळीबार करता. खासदार उदयनराजे भोसले उद्या रायगडावर जाणार आहेत.
रायगडावर उद्या राज्यपालांविरोधात आक्रोश आंदोलन करणार आहेत। यावेळी त्यांनी माझ्या व्यथा मांडण्यासाठी मी रायगडावर जात असल्याची भावना व्यक्त केली। दुसरीकडे स्वराज्य संघटनेकडून आज पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला। स्वराज्य संघटनेकडून पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला। राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला। पुण्यामध्ये राज्यपालांचा कार्यक्रम उधळण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी पोलीस छावणीचं स्वरूप होतं। आम्ही काळे झेंडे दाखवलेले आहेत। तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सायरनचा पूर्ण आवाज पाहू शकता। राज्यपालांनी आम्ही काळे झेंडे पाठवणं, घोषणा देणे सर्व पाहिलेलं आहे। राज्यपालांनी नैतिकता स्वीकारून या राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा, स्वइच्छेने असू देत किंवा कसंही त्यांना काढून टाकावं तर, परंतु तात्काळ या राज्याच्या राज्यपालपदावरून त्यांना काढलं पाहिजे। स्वराज्य संघटना राज्यभरात अशा पद्धतीने त्यांचे कार्यक्रम उधळणे, त्यांना काळे झेंडे दाखवणे अशा पद्धतीचे आंदोलन करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले आत्मक्लेश करणार आहेत। शिवरायांचा अपमान सहन करणार नाही तर शिवरायांच्या अवमानाविरोधात आवाज उठवणार असल्याचा निर्धार उदयनराजेंनी व्यक्त केला। यासाठी शिवरायांचं समाधीस्थळ असलेल्या रायगडावर जाणार आहे। यासाठी त्यांनी निर्धार शिवसन्मानाचा या मेळाव्याचं आयोजन केलं। राज्यपालांचं वक्तव्य हे गंभीर बाब असून मी त्याबाबत आवाज उठवला नाही तर माझ्यासारखा दुर्दैवी मीच असेन असं ते म्हणाले। दरम्यान शिवरायांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी राज्यपालांवर टीका करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं। शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा जो अवमान होतोय त्याबद्दल कोणीच आवाज उठवायला तयार नाही। कोणीतरी बोललं पाहिजे आणि कोणीतरी म्हणल्यानंतर मी माझी जबाबदारी टाळू शकत नाही। एक मी शिवभक्त आहे, या घराण्याचा वारसा सांगत असताना जर आवाज मी नाही उठवला तर या वाड्यात मला राहायची, मला नैतिकदृष्ट्या मी राहू शकत नाही। हा अपमान झालेला अपमान मी कदापि सहन करू शकत नाही। आज आम्ही रायगडला निघालोय। उद्या सकाळी म्हणजे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून, इतर TV चॅनल्सच्या माध्यमातून सगळं प्रोग्राम आम्ही दिलेला आहे। त्या ठिकाणी वेदना मांडण्यासारखं दुसरं ठिकाणच नाही। कोणाकडे जायचं? आज जग एवढं व्यक्तिकेंद्रित झालेलं आहे की प्रत्येकाला आपल्या शिवाय किंवा आपल्या स्वार्थापलीकडं कोणीच दिसत नाही आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर जाऊन आम्ही आमच्या वेदना म्हणा किंवा जे काय म्हणणं आहे त्या ठिकाणी त्याची मांडणी करणार आहे। कोणी नाही बोललं माझ्याशी, एक लक्षात घ्या। आणि माझ्याशी म्हणजे त्यांच्या कोणाच्या फोनची वाट बघत नाही की ते काय बोलले काय नाही। त्यांना जे योग्य वाटतं ते करतील, मला जे योग्य वाटतं मी करतोय। कारण की तुम्ही आम्ही गेल्यानंतर सुद्धा आज ना उद्या आपल्याला सर्वांना जायचंय, हेच एक मेव सत्य आहे संपूर्ण सगळ्यांच्या आयुष्यातलं। पुढं मागं होतं पण निदान माझ्या आयुष्यात मी त्या बाबतीत काहीतरी मी जर आवाज उठवला नाही तर माझ्यासारखं दुर्दैवी मीच। वेदना होतात, लढणारा मी आहे, रडणार नाही। पण जसं प्रत्येकाच्या भावना असतात तर माझ्या पण भावना आहेत। आणि एक कोणतरी चिटूरक काहीतरी म्हणालं काय की ते रडतात आणि लढणार नाही। मी भावनिक झालो तर याच्याकरता की ज्यावेळेस मला सांगताना सुद्धा मला एवढा वेदना होत होत्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुसून टाका। एकदा नाव पुसलं निदान त्यांचा अवमान तरी बंद होईल ना। हेच तुम्हाला पाहिजे का? हेच लोकांना पाहिजे? रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरच्या वादग्रस्त साई रिसॉर्ट शेजारी असणारं सीकॉच रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यात आलं। अवघ्या एका दिवसात रिसॉर्टचं पाडकामाचं काम पूर्ण झालंय। मुरुड समुद्र किनाऱ्यावरच्या सीकोंच रिसॉर्ट पाडकाम युद्धपातळीवर सुरू होतं। यश कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून पाडकामाचं काम सुरू होतं।
30 दिवसात रिसॉर्ट पाडण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र 7 दिवसात 2 मजले जमीनदोस्त करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून या रिसॉर्टच्या संदर्भात वाद निर्माण झालेला होता. हे रिसॉर्ट कायदेशीर नियम धाब्यावर बसून उभं केलं गेलं अशा प्रकारचा आरोप झालेला होता. पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा अनेक गोष्टी इथं झालेल्या होत्या असा आरोप झालेला होता. याच ठिकाणी सीकॉन्च रिसॉर्ट होतं. 22 तारखेला याच रिसॉर्टची तोडकामाची वर्क ऑर्डर आली होती आणि आज आपण पाहतोय या ठिकाणी हे रिसॉर्ट जे आहे ते पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे. गेले काही दिवसामध्येच या रिसॉर्टच्या पाडकामाला सुरुवात झाली होती आणि आता हे रिसॉर्ट जे आहे ते पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे. 2 मजली रिसॉर्ट होतं, परंतु काही दिवसामध्येच कॉन्ट्रॅक्टरनी दिवस रात्र एक करून पाडकाम केलेलं आहे. आता साई रिसॉर्ट बाजूलाच आपण उभा असल्याचं पाहतोय, परंतु न्यायप्रविष्ट असल्यामुळे साई रिसॉर्ट अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु सीकॉन्च रिसॉर्ट पुष्कर मुळे यांचं होतं आणि त्यांच्या मालकीचं हे जे रिसॉर्ट आहे हे मात्र आता पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे. या समुद्रकिनाऱ्यावरती सीकॉन्च रिसॉर्ट आणि साई रिसॉर्ट दोन्हीही बेकायदेशीरपणे बांधण्यात आले असल्याचं CRZचं उल्लंघन करून बांधल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी वारंवार केला होता. किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यावर यश आलं. शासनाकडून यापूर्वीच दोन्ही रिसॉर्ट पाडण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले होते, परंतु साई रिसॉर्ट प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सध्या तरी साई रिसॉर्ट पडलेलं नाही, परंतु सीकॉन्च रिसॉर्ट मात्र जमीनदोस्त झालेलं आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी. औरंगाबादमध्ये मराठा संघटनांनी लोकपत्र या वृत्तपत्राच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केल्यानं समाज संतप्त झाला. MGMचे प्रमुख अंकुशराव कदम यांची भेट घेऊन संघटनांनी आपली भावना मांडली. कदम यांनीही संघटनांची भावना ऐकून घेत जाहीर दिलगिरी छापू आणि संपादकांना कामावरून कमी करू असं आश्वासन दिलं. खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कर्नाटक सरकारनं सांगलीत पाणी सोडण्यावरून राऊतांची विखारी टीका समोर आली आहे. तर शिवाजी महाराजांचा रोजच राज्यात अपमान सुरू आहे, पण त्यावर राज्य सरकार काहीच कारवाई करत नाहीये. दुसरीकडे मात्र खरगेंनी भाषणादरम्यान मोदींना रावणाची उपमा दिल्यानंतर गुजरातची निवडणूक त्या मुद्द्याभोवती केली जाते असा टोलाही त्यांनी लगावला. गुजरातच्या एका प्रचार सभेत मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष यांनी एका भाषणाच्या ओघात सांगितलं की नरेंद्र मोदी हे 100 तोंडाचे रावण आहेत का. त्याच्यावर नरेंद्र मोदी यांनी अश्रू ढाळले आणि म्हटले, पहा, हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान आहे, गुजरातच्या सुपुत्राचा अपमान आहे आणि त्याच्यावर निवडणूक आता लढवली जाते. पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊन भाजप आणि शिंदे गट का जो आहे तो गप्प बसलाय. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमा प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण बेळगाव पाठोपाठ आता सांगलीच्या जतवर सुद्धा कर्नाटकनं दावा केल्यानंतर कर्नाटकच्या कुरापती सुरूच आहेत. या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक घेण्यात येणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जतच्या पाणी प्रश्नावर कुरघोडी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बेळगावचा दौरा करणार आहेत. महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री बेळगावात जाण्यापूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगावात येणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक न्यासकडून मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केलाय. शिवभोजन थाळी, QR कोड सिस्टीम आणि नोकर भरतीमध्ये न्यासाचे अध्यक्ष बांदेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप यशवंत किल्लेदारांनी केलाय. यशवंत किल्लेदार यांनी या संदर्भातले पुरावे देखील सादर केले. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा यशवंत किल्लेदार यांनी दिला. आदेश बांदेकरांनी शासनाला पत्र लिहिलं
की आम्ही तुम्हाला ह्या थाळ्या न देता आम्ही तुम्हाला अर्थसहाय्य देतो 5 कोटीचं. खरं तर हे न्यासाच्या घटनेमध्ये अशा तरतुदी नसताना देखील त्यांनी संचालकांची बैठक घेऊन अन्य विश्वस्तांशी हा ठराव मंजूर केला आणि 5 कोटी शासनाला पाठवायचं मंजूर करून घेतलं. आता हा खटाटोप आदेश बांदेकरांनी कशाला केला? उद्धवजींच्या गुड बुकमध्ये जाण्यासाठी. कारण त्यांना ती टर्म संपत येत होती आणि ती टर्म परत त्यांना वाढवून घ्यायची होती आणि प्लस त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जा जो हवा होता या पदाला तो मिळवायचा होता. जे विषय मांडले ते इत्तंभूत विषय एका पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही तक्रारीद्वारे देणार आहोत. पुढच्या आठवड्यात ती तक्रार आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दोघांनाही करणार आहोत. आणि जी काही आता चौकशी चालू आहे ती अजून कडक करावी आणि त्याच्यावर गांभीर्याने हा विषय घ्यावा आणि तातडीने हे सर्व विश्वस्त मंडळ आहे हे बरखास्त करावं. त्यातले बरेचसे विश्वस्त चांगले देखील आहेत म्हणून तर त्यांनी ॲफिडेविट दिली. परंतु आदेश बांदेकर आणि संबंधित जे सिग्नेटरी आहेत ते सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी आणि ताबडतोब त्यांना बडतर्फ करायला हवं. श्रीरामपूरमध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादचं प्रकरण समोर आले का? मुलीला आमिष दाखवून पळवल्याचा आरोप कुटुंबियांनी केल्यानंतर या सगळ्या आरोपांच्या राडीला सुरुवात झाली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचाही आरोप होतोय. श्रीरामपूर इथं कुटुंबाकडून उपोषणाला सुद्धा सुरुवात झाली आहे. हिंदू असल्याचं भासून त्या तरुणीला जाळ्यात ओढलं गेलं. 20 दिवसापासून तरुणी बेपत्ता असल्याची बाब आता समोर येते आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग दिला जातोय. नितेश राणे आता आपल्या सोबत आहेत, भाजपचे नेते. नितेशजी, ज्या प्रकारे सातत्यानं अशा घटना श्रीरामपूरमध्ये घडतायत, काय नेमकं याच्यामध्ये आहे? तुम्हाला असं का वाटतंय की या मागे लव्ह जिहादचा अँगल आहे? मला असं वाटण्यापेक्षा जो हेतू या केसचा दिसतोय किंवा सातत्याने ह्या जे केसेस आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढतायत आणि मुलींना, विशिष्ट हिंदू मुलींना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, त्यासाठी त्यांना फसवलं जातं, प्रेम प्रकरणाचे स्वप्न दाखवले जातात, लग्न केलं जातं आणि मग लग्नानंतर जी काय सत्य परिस्थिती त्यांच्या समोर मांडली जाते तोपर्यंत फार उशीर होतो. आता आपण ह्या सगळ्या केसेसना एक एक घटना म्हणून पाहण्यापेक्षा हे एक हिंदू समाजाच्या विरुद्ध होणारं फार मोठं षडयंत्र आहे. ज्या पद्धतीने आपले हिंदू समाजाची की हिंदूंची लोकसंख्या कमी करणं हे ह्याच्या मागचा एक फार मोठा हेतू आहे. आणि 2047ला इस्लाम राष्ट्र म्हणून भारताला पुढे आणणं हे ह्याच्या मागचे सगळे प्रयत्न आपल्याला दिसत आहेत आणि त्याचाच एक हा भाग आहे. आणि ह्याही श्रीरामपूरमध्ये गेल्या काही महिन्या अगोदर आम्ही दुसरी मुलीला, आमच्या हिंदू बहिणीला वाचवलं होतं. तसं याही प्रकरणामध्ये आम्ही सगळे पोलिसांच्या संपर्कात आहोत. ठीक आहे. आमची अशी अपेक्षा आहे की आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे म्हणून ह्या मुलीला सुखरूप घरी पाठवून संबंधित करणार कडक कारवाई करण्यामध्ये आम्ही भाग पाडू एवढं मी विश्वासाने सांगतो. धन्यवाद नितेशजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. सरकारी हॉस्पिटल्समध्ये तपासणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेला विजेचा धक्का लागल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रसमध्ये घडली आहे. विजेचा करंट लागलेल्या महिलेची प्रकृती गंभीर आहे. निशा आनंद इंगोले असं जखमी महिलेचं नाव आहे. दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिला तपासणीसाठी गेली. तिथं एका पाईपमध्ये विजेचा करंट उतरला. त्या पाईपच्या आधारानं महिला चालत असताना महिलेला विजेचा धक्का लागला आणि ती जागीच कोसळली. तिला पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेला विजेचा धक्का लागल्याचा आरोप करण्यात येतो. भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. भास्कर, या घटनेच्या नंतर काय कारवाई करण्यात आलेली आहे? या महिलेची प्रकृती कशी आहे? कारण ती गर्भवती होती असं कळत आहे. गर्भवती होती आणि तिच्यावर उपचारासाठी तिला दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये
दाखल करण्यासाठी या ठिकाणी आणलं गेलं होतं. मात्र त्या ठिकाणी जे पाईप लावण्यात आलेले होते, म्हणजे ज्या पाईपच्या आधारे ती त्या हॉस्पिटलमध्ये चालत गेली, तर त्या पाईपला करंट असल्यामुळे तिला शॉक लागला आणि शॉक लागल्यानंतर ती कोसळली. त्यानंतर तिला तिचे जे नातेवाईक आहे या लोकांनी सगळ्यांनी उचललं आणि उपचारासाठी पुन्हा त्याच ठिकाणी प्रयत्न केला. मात्र तिच्यावर ज्या पद्धतीने उपचार व्हायला पाहिजे होते तसे झालेले नाही आणि त्यामुळे तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. तिची प्रकृती सध्या गंभीर आहे आणि तिच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहे. एकंदरीत गर्भवती महिलांच्या संदर्भात असो किंवा महिलांच्या प्रकृतीच्या संदर्भात असो, सरकार वेगवेगळ्या योजना आणतात किंवा काळजी घेतल्या जाते. मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं निष्काळजीपणा या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाची दिसून येत आहे, त्यामुळे या ठिकाणी जे कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता नातेवाईकांकडून होताना दिसत आहे. धन्यवाद भास्कर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नवी मुंबईतल्या भाजप नेते गणेश नाईकांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. नाईक यांच्या विरोधातली नवी मुंबईतली दोन्ही प्रकरणं 3 महिन्यात निकाली काढण्याचे दंडाधिकारी न्यायालयाला निर्देश देत उच्च न्यायालयानं गणेश नाईकांविरोधातील याचिका निकाली काढली आहे. नाईक यांच्या विरोधात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेनं केलेल्या आरोपामध्ये तथ्य असूनही त्यात पुरावे उपलब्ध नसल्याचं सांगत नवी मुंबई पोलिसांनी समरी रिपोर्ट सादर केला. त्यानंतर मुंबई हायकोर्टानं हे निर्देश दिले. आपल्या विरोधात राजकीय हेतूनं तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा गणेश नाईकांनी केला. न्यायालयानं गणेश नाईकांचा हा दावा ग्राह्य धरलाय. तिकडे देशमुखांना काही दिलासा मिळालेला नाहीये. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज दिलासा मिळाला नाहीये. अनिल देशमुख यांच्या जामिनावर पुढची सुनावणी ही आता 6 डिसेंबरला होणार आहे. ईडीकडून दाखल गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळाला, मात्र सीबीआयकडून दाखल गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर आज सुनावणी पार पडली. मात्र यात त्यांना दिलासा मिळालेला नाहीये. तर ज्या प्रकारच्या ही सगळी कारवाई सुरू आहे, खरं तर त्यांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती, त्यांच्या पक्षाकडून असेल किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून असेल. पण या आधी ईडीकडून दिलासा मिळाला असला तरी त्यांना सीबीआयच्या कडून मात्र दिलासा मिळू शकलेला नाहीये. त्यामुळे 6 डिसेंबरला या संदर्भातला पुढची सुनावणी होणार आहे. कल्याण स्टेशन परिसरामध्ये आता बसेसना नो एंट्री असणार आहे. 5 डिसेंबरपासून पुढील 4 महिने हे बदल लागू असणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्तांनी दिली आहे. स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. वाहतूक कोंडी टाळून या कामाला वेग मिळावा या उद्देशानं आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय. यात लांब पल्ल्याच्या एसटी बसेस, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेसना स्टेशन परिसरात नो एंट्री असेल. पर्याय म्हणून या लांब पल्ल्याच्या बसेस दुर्गाडी इथून सुटणार आहेत. तसंच गणेश घाट, गुरुदेव हॉटेल इथं प्रवासी सोडण्याचा आणि घेण्याची सुविधा त्यांना असणार आहे. तसंच रिक्षा चालकांवर देखील काही निर्बंध असणार आहेत. या 4 रांगांऐवजी रिक्षाला फक्त 2 रांगा लावता येतील. यात 1 रांग शेअर आणि 1 मीटर पद्धतीनं वाहतूक करणारी असेल. तर अनधिकृत काळी पिवळी टॅक्सीला इथं बंदी घालण्यात आली आहे. कल्याण स्टेशन परिसरामध्ये प्रचंड अशी गर्दी होत होती, ट्रॅफिक जाम होत होतं आणि त्यामुळे या सगळ्यावर आता उपाय म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सुद्धा या बसेस बंद करण्यात आल्याचं कळतं. बाहेर गावाहून येणाऱ्या ज्या एस टी बसेस आहेत त्या आता कल्याण स्टेशनला जाणार नाहीत. तर त्या बाहेरच्या बाहेर म्हणजे गणेश घाटला ते प्रवासी सोडतील, प्रवासी घेतील. त्याचबरोबर हे हॉटेल गुरुदेव या ठिकाणी ते प्रवासी सोडतील, प्रवासी घेतील आणि ते पुढे निघून जातील. कल्याण डेपोमधून जे बाहेरगावी जाणारे बसेस आहेत एस टीच्या, त्या बसेस दुर्गाडीवरून ऑपरेट होतील. त्या दोन्ही ठिकाणी म्हणजे गणेश घाटावर आणि दुर्गाडीवर एस टीसाठी जी आवश्यक सुविधा आहे ती आम्ही निर्माण करून देत आहोत. राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या खाण क्षेत्रातल्या संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला. राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान महाराष्ट्राच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आयर्न सारख्या खनिजांबरोबरच सोनं सुद्धा दडल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मिंजरी आणि बामणी या भागात भूगर्भात सोन्याचे 2 ब्लॉक म्हणजेच खाणी आढळून आल्यात.
दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा भूगर्भात सोनं असल्याची शक्यता असून त्या दृष्टीनं खनिकर्म विभागानं चाचणी सुरू केल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. जैसे हमारे पास आयरन ओर है, कोयला है, बॉक्साइट है, मैंगनीज है, बहुत कुछ है. वही तो मैं बोल रहा था, ऐसा मजाक किया मैं, अरे इसमें तो गोल्ड भी निकलता है. और आपके ऑफिसर जी ने कहा कि 2 ब्लॉक में गोल्ड है. तो ये हमारे मंत्री खुशनसीब है, ये भी और वो हमारे महाराष्ट्र के दूसरे राज्य मंत्री, कि उनके कार्यकाल में अगर गोल्ड निकलता है तो बहुत बड़ी अचीवमेंट होगी और ये हमारे राज्य के लिए और देश के लिए बहुत ही फख्र की बात होगी.